गीता अध्याय 2 श्लोक 10. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. हे भरतवंशजा, त्यावेळी दोन्ही सैन्याच्या मध्ये भगवान श्रीकृष्ण हसल्यासारखे करून खिन्न झालेल्या अर्जुनाला म्हणाले. ऋषिकेश आणि गुडाकेश या दोन जिवलग मित्रांमध्ये संभाषण चाललेले होते. मित्र या नात्याने दोघेही एकाच पातळीवर होते, परंतु त्यापैकी एक जण स्वखुशीने दुसऱ्याचा शिष्य झाला. श्रीकृष्ण हसत होते, कारण मित्राने शिष्य होण्याचे पत्करले होते. भगवान श्रीकृष्ण हा सर्वांचा प्रभू असल्याने तो प्रत्येकाचा स्वामी किंवा अधिपती या नात्याने सदैव श्रेष्ठस्थानी आहे. आणि तरीसुद्धा जो मनुष्य भगवंताचा मित्र, पुत्र, भगवंतावर प्रेम करणारा किंवा भगवंताचा भक्त होऊ इच्छितो किंवा ज्या मनुष्याला या नात्याने भगवंत पाहिजे असतो, अशा या मनुष्याचा भगवंत स्वीकार करतो. म्हणून भगवद्गीतेतील हा संवाद कोणा एका विशिष्ट व्यक्तीकरता, समाजाकरता किंवा जमातीकरता केवळ नाही, तर हा संवाद सर्वांकरिता आहे. आणि हा संवाद श्रवण करण्याचा अधिकार मित्र आणि शत्रू या दोघांना सारखाच आहे. म्हणून गीता ही ठराविक समाज, ठराविक जाती, ठराविक पंथ यांसाठी नाही, सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांसाठी. जय योगेश्वर, जय श्रीकृष्ण.